काटेवाडीमध्ये आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आगमन होताच वारकरी भावुक झालेत। दरवर्षी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी स्वतः उपस्थित राहणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीत अनेक वारकऱ्यांचे डोळे पाणावलेत। दादांच्या आठवणींना उजाळा देत पाणावलेल्या डोळ्यांनीच वारकऱ्यांनी पुढील प्रवासासाठी प्रस्थान केलंय। एक नंबर आमचा माणूस होता काटेवाडीत अजित पवार। इतकी कामं आमचे काठेवाडीत केलेली आहेत, भरपूर कामं केलेली आहेत। पण दादांचा सतत मला आठवण येते, दादांची सतत मस्त भरपूर कमावलंय। किती सेवा झाली असती आज काठेवाडीत दादा असताना, सगळ्यांची सेवा झाली असती सगळ्यांचीच, पण दादा नाहीत। कालपासून इकडं बारामतीकडे प्रस्थान केलं तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतंय। कारण दादा असा माणूस होता की गोरगरिबांचा जाणता राजा होता। आज लाईटचे प्रश्न असो, खताचा प्रश्न असो, शेतकऱ्याच्या मालाला बाजार असो, त्याची प्रत्येकाला उणीव जाणवायला लागलेली आहे। तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे दादांनी प्रत्येक कुटुंबामध्ये जर शिकायचा व्यवसाय दिला, दादांनी स्वतः ते व्यवसाय केलेला होता। प्रत्येक कुटुंबाला 4 रुपये मिळा म्हणून जर शिकायचा व्यवसाय दादांनी केला तर आज प्रत्येकजण दादांचं नाव काढते, प्रत्येक डोळ्यात अश्रू गळतात। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।